इन्स्टिट्यूट गुरूच्या या व्हिडिओमध्ये आपण आज सी-आर-एमबद्दल शिकणार आहोत. सी-आर-एममध्ये आपण WhatsAppबद्दलची सेटिंग्स इथे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे सर्वात पहिले WhatsApp एंड टेम्पलेट्स म्हणून एक ऑप्शन दिसतं आणि दुसऱ्या बाजूला जनरल नोटिफिकेशन ऑप्शन दिसतं. ज्यामध्ये तुम्हाला कुठल्या-कुठल्या टॉपिकवर मेसेज जायला पाहिजे विद्यार्थ्याला, तर त्याच्याबद्दलची तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिसते, की तुम्हाला काय प्रकारचे मेसेजेस जायला पाहिजे. ते तुम्ही ऑन एंड ऑफ कधीही करू शकता. त्यासोबत तुम्ही इथे WhatsApp नंबर कनेक्ट करू शकता तुमचा, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना बायोमेट्रिकचे मेसेज, प्रेझेंटीचे मेसेज, फॉलोअपचे मेसेज, इन्क्वायरीचे मेसेज, ॲडमिशनचे मेसेज सर्व जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एकदम अतिशय सोपं, की जनरेट क्यूआर कोडवर जायचं आहे. इथे तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल. तुमच्या मोबाईलच्या WhatsAppमध्ये जायचं आहे. राइट हँड साइडला वरती टॉपला 3 डॉट्स दिसतात. त्याच्यावर क्लिक करून कनेक्ट डिव्हाइसेस म्हणून ऑप्शन दिसतं. त्याच्यावर जायचं आणि स्कॅनर ओपन करून तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. स्कॅन करताच तुमचा क्यूआर कोड, तुमचा नंबर इथे दिसायला लागून जाईल. तर इथे जसा तुम्हाला नंबर दिसेल, तर तुम्ही या खालचे सर्व मेसेजेस पाठवू शकतात. तर इथे तुम्हाला हे मेसेजेस बघायला भेटतात. कुठला मेसेज तुम्हाला पाहिजे आणि कुठला नको, ते कुठल्याही वेळेस तुम्ही ऑन ऑफ इथूनही करू शकता. तुम्हाला वाटलं की इन्स्टिट्यूटला आल्यानंतर तुमचा जेव्हा ॲडमिशन फॉर्म भरला जातो, तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन्स तुम्हाला विद्यार्थ्याला पाठवायची, तर ती तुम्ही इथून पाठवू शकता. त्यासोबत तुम्हाला कसा मेसेज पाठवायचा आहे, तो मेसेज तुम्ही इथे एडिट करू शकतात. एडिट या बटनावर क्लिक करून. मग त्याच्यानंतर अटेंडन्ससाठीचा मेसेज असेल, चेक इनचा असेल, चेकआउटचा असेल, बर्थडे ग्रीटिंग असेल, एखाद्या विद्यार्थ्याचा आज वाढदिवस असेल, तर त्याला ऑटोमॅटिक मेसेज पण जाणार. त्यासोबतच तुम्हाला इन्क्वायरीचा पहिला फॉलोअप असेल. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवसाचा फॉलोअप असेल, 7व्या दिवसाचा फॉलोअप असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मेसेज लिहायचे आहे, ते मेसेजेस पण तुम्ही इथे टाइप करू शकता. फीज रिमाइंडरसाठीचा जर मेसेज असेल, तर तो कसा जायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी आल्या पाहिजे, हे सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतं. तो किती दिवसांनंतर गेला पाहिजे, ते डेज कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर एखाद्याने फीज भरली, तर ते फीज भरल्याचा सुद्धा मेसेज कसा जाईल, ते सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर असं एकंदरीत तुम्हाला सी-आर-एमबद्दलची माहिती जीही तुम्हाला इथे लागणार आहे, ते सर्व मेसेजेस तुम्हाला इथं दिलेले आहेत. धन्यवाद.